Hi friends, today's lecture we have start new point. It is also called as go-to statement. Decision making statement or branching statement. There is a four different statements are used for checking the conditions, such as first one if statement, second one switch statement, third one go-to statement, and last one break and continue statement. This is the four different types of the statements are used for the decision making statement or check the conditions. So in this lecture we have discussed here go-to statement in C programming provides an unconditional branching statement. In C programming there are two types of the statements, one for a branching statement and second one for is a unbranching or unconditional jump. Okay. So unconditional jump, that means there is a mentioner condition but they are not properly maintained or it is not a legally defined the conditions. So programming provides an unconditional jump from the go to labeled statement in the same function. Use of go to statement is highly discouraged in any programming language because it is made difficult to trace control flow of program, making the program hard to understand and hard to modify any program that uses go to can be rewrite to avoid they. ज्यावेळेस आपण अनकंडिशनल प्रोग्रामिंग यूज करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये गो टू स्टेटमेंट दिलेला आहे. तर ॲक्च्युअल तो गो टू स्टेटमेंट आहे. एक्झॅक्टली गो टू स्टेटमेंटचे दोन पार्ट पडतात, एक बॅकवर्ड जंप आणि एक फॉरवर्ड जंप आहे. तर डेटा फ्लो कसा होतोय किंवा डेटा फ्लो एक्झिक्युशनमध्ये कसा येतोय कसा जातोय हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला गो टू स्टेटमेंट हे समजून घेणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये काय की अनकंडिशनल स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये तुम्हाला बॅकवर्ड जंपचा एक सिंटॅक्स दाखवतो आणि त्या बॅकवर्ड जंपमध्ये काय होतं आणि डेटा कसा एक्झिक्यूट केला जातो आपण हे एक्झाम्पलमध्ये पाहूया. This is the syntax for backward jump. It is also called a go-to statement. It is so simple syntax of above or another statements. This is the go-to label, semicolon, dotted line, and then label, colon, last one statement, semicolon. Previous आपण जे स्टेटमेंट पाहिलेले आहे इफ स्टेटमेंट असतील स्विच स्टेटमेंट असतील त्याच्यामध्ये युजरला जर रिपीट ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करून पाहिजे असतील तर इफ स्टेटमेंट और स्विच स्टेटमेंट ते सफिशियंट नाही किंवा त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक्स आहे असे समजू येतात. युजरला सपोज एकच स्टेटमेंट नंबर ऑफ टाइम रिपीट एक्झिक्यूट करायचं असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट यूज केले जातात त्या स्टेटमेंटला गो टू स्टेटमेंट असं म्हणते. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अनकंडिशनल ब्रांचिंग और जम्पिंग स्टेटमेंट फॉर द गो टू स्टेटमेंट. आता ह्याच्यामध्ये लेबल यूज केली. लेबल काय आहे? इट इज अ नेम ऑफ इट रेफर्स फॉर द आयडेंटिफायर रूल्स टू डिक्लेअर द लेबल नेम. इट्स लाईक अ व्हेरिएबल बट इट इज नॉट अ व्हेरिएबल. तिथे जी लेबल यूज केलेली आहे ती एक व्हेरिएबल सारखी आहे पण ती व्हेरिएबल नाही. आणि ज्यावेळेस ती लेबल डिक्लेअर करतो ना ते लेबल डिक्लेअर करत असताना आपण काय करतोय त्याच्यामध्ये आयडेंटिफायरचे रूल्स रेफर करतोय. आणि आयडेंटिफायरचे रूल्स काय आहेत तर पहिल्यांदा आपण काय यूज केले पाहिजे आणि काय यूज केले नाही पाहिजे आपण पाठीमाग आयडेंटिफायरमध्ये पाहिलं होतं. जनरली विदिन सेकंडमध्ये मी तुम्हाला सांगतो. आयडेंटिफायर रेफर्स नेम ऑफ द व्हेरिएबल ॲरे फंक्शन पॉइंटर एटसेट्रा. देर कॅन बी or we can use when declare the variable name or different types of the name. That time there is used uppercase as well as lowercase letters. Then second one 0 to 9 digits are allowed and third one one special character. It is also called as underscore. Underscore character are used. त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत की वी कॅनॉट स्टार्ट ॲज अ फर्स्ट डिजिट ॲज अ व्हेरिएबल नेम और लेबल नेम. कुठल्याही व्हेरिएबलच्या नावाच्या सुरुवातीला आपण डिजिटने सुरुवात करू शकत नाही पण अंडरस्कोर ह्या कॅरेक्टरने आपण सुरुवात करू शकतो. मग ह्याच्यामध्ये दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपण तेच पाहतोय. इथं काय दिलंय की हिअर लेबल कॅन बी एनी प्लेन टेक्स्ट एक्सेप्ट सी कीवर्ड अँड इट कॅन बी सेट एनीवेअर इन द सी प्रोग्राम. आता इथं जी काही लेबल दिलेली आहे ती लेबल काय आहे? लेबल कॅन बी एनी प्लेन टेक्स्ट एक्सेप्ट सी कीवर्ड.
सी कीवर्ड सोडून आपण जनरली आपला जो काही टेक्स्ट आहे प्लेन टेक्स्ट म्हणजे आयडेंटिफायर सोडून आपण यूज करून आपण याच्यामध्ये लेबल डिफाईन करू शकतो. आता याच्यामध्ये डेट ऑफ फ्लो डायग्राम पहा काय दाखवलेलं आहे की डेट ऑफ फ्लो डायग्राममध्ये फ्लो डायग्राम पहा याच्यामध्ये लेबल 1 घेतला, स्टेटमेंट 1 घेतलं. जर ते सॅटिस्फाईड असेल किंवा जर आपल्याला जंप करायचं असेल, स्टेटमेंट सेकंड सोडून द्यायचं असेल आणि थर्डवर डायरेक्टली जायचं असेल, आपण डायरेक्टली थर्डला एक्झिक्यूट करून पाहू शकतो. म्हणजे याच्यामध्ये डेट ऑफ फ्लो डायग्राम यूज केलेली आहे. आपल्याला पाहिजे तसं स्टेटमेंट ब्लॉक आपण एक्झिक्यूट करून आपला जो कोड आहे तो कोड याच्यामध्ये एक्झिक्यूट करू शकतो आपण. ओके, अनदर वेने आपण पाहूयात याच्यामध्ये गो टू स्टेटमेंट काय आहे. गो टू स्टेटमेंटचे 2 पार्ट पडले. पहिला आहे एक बॅकवर्ड जंप आहे आणि दुसरा जो आहे तो फॉरवर्ड जंप आहे. बॅकवर्ड जंपमध्ये काय होतं आणि फॉरवर्ड जंपमध्ये काय होतं हे आपण पाहूयात. सो गो टू स्टेटमेंट यूज कशासाठी यूज केला जातो आणि त्याचा सिंटॅक्स काय आहे वन्स अगेन आपण पाहूया. त्याच्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी the go to statement is rarely used because it makes program confusing. मॅक्झिमम टाइम ही गो टू स्टेटमेंट यूज केली जात नाही, तर रेअर केसमध्ये गो टू स्टेटमेंट यूज केली जातात. पर्पज काय तर पहा याच्यामध्ये लेस readable and complex. Also when this is used, the control of the program won't be easy to trace, hence it make testing and debugging difficult. आता ह्याच्यामध्ये काय दिले की ज्यावेळेस आपण लेस रिडेबल किंवा कॉम्प्लेक्स सांगतोय, ऑल्सो वेन दिस इज यूज्ड द कंट्रोल ऑफ प्रोग्राम वॉन्ट बी इझी टू ट्रेस अँड हेन्स इट मेक टेस्टिंग अँड डिबगिंग डिफिकल्ट. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये एरर शोधतोय किंवा त्यातले प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायचे असतात त्यावेळेस गो टू स्टेटमेंटमध्ये दिलेले कोड आहे तो कोड हा डिबगिंगमध्ये किंवा टेस्टिंगमध्ये डिफिकल्ट असतो. म्हणजे इझिली आपण त्याला फाइंड आउट करू शकत नाही किंवा इझिली ट्रेस करू शकत नाही. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे आणि ड्रॉबॅक्स असल्यामुळे आपण त्याला पुढे जाऊ शकत नाही. सी गो टू स्टेटमेंट व्हेन अ गो टू स्टेटमेंट इज एन्काउंटर इन सी प्रोग्राम द कंट्रोल चेंज डायरेक्टली टू द लेबल मेन्शन इन द गो टू स्टेटमेंट. ओके, ज्यावेळेस आपण गो टू स्टेटमेंट अशा पद्धतीने मेन्शन करतो त्यावेळेस आपल्याला गो टू स्टेटमेंट आपल्याला काय करता येतं की जम्प करता येतोय. डेटा फ्लो डायग्राम पहा याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये दिला सी स्टेटमेंट स्टार्ट झाला, C statement start, then label first C statement is, label 2 C statement is, then label 3 C statement, and last one rest of the code. Suppose त्या C च्या स्टेटमेंटला तिथून डायरेक्टली लेबल 3 वर जायचं असेल, म्हणजे 2 केसेस जर स्किप करायचे असतील तर ह्या 2 स्किप आपल्याला स्किप करता येत आहेत. वेन पाहायच्यामध्ये वेन गो टू स्टेटमेंट एन्काउंटर द कंट्रोल जम्प टू द करस्पॉन्डिंग लेबल, पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला ते स्किप करून आपण त्या तिथपर्यंत जाऊ शकतो किंवा त्या पोझिशनला आपल्याला जाता येते. आणि जेव्हा आपण तिथे जातोय तेव्हा त्याच्यामध्ये हा जो कोड आहे तो कोड आपल्याला त्याच्यामध्ये यूज करता येतोय. ओके, सो जेव्हा आपण अशा प्रकारे यूज करतो गो टू स्टेटमेंटचा तेव्हा त्या गो टू स्टेटमेंटचा यूज करून आपला जो कोड आहे तो कोड एक्झिक्यूट करू शकतो. ओके, now
दिस इज द सिम्पल गो टू स्टेटमेंट युझिंग सी प्रोग्रामिंग. आता ह्याचे एक्झाम्पल जर पाहिले तर गो टू स्टेटमेंटचा यूज करण्याच्या पाठीमागला पर्पज काय आहे. पुढे आपल्याला ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे. नेक्स्ट वन वाईल टू वाईल लूपमध्ये ज्यावेळेस आपल्याला ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे तेव्हा इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स, स्विच स्टेटमेंट किंवा एल्सी प्लॅटर स्टेटमेंट आहे, त्यांच्यामध्ये लॉट ऑफ प्रॉब्लेम आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण जे स्टेटमेंट यूज करतोय तेव्हा त्या स्टेटमेंटला गो टू स्टेटमेंट किंवा ब्रँचिंग स्टेटमेंट असं म्हणतोय. ओके, सो त्याच्यामध्ये ब्रँचिंग स्टेटमेंट काय आहे किंवा कशासाठी यूज केले पाहूयात. फर्स्टली गो टू स्टेटमेंट काय आहे. Go to break the normal sequential execution of the program. It forms loop. Some statement will be executed repeated when we can use backward jump. When the label is before the statement, go to labels. Such jump is known as backward jump. When the label is placed after the go to label, some statement will skip. The jump is known as forward jump. ओके, त्यावेळेस आपल्याला बॅकवर्ड जम्पने कोड एक्झिक्यूट करावा लागतो किंवा काही वेळेस आपल्याला बॅकवर्ड जम्पने कोड एक्झिक्यूट करायला लागतो. मग गो टू स्टेटमेंट काय. वी हॅव टू स्टडी कंट्रोलिंग द फ्लो ऑफ एक्झिक्युशन बेस्ड ऑन सर्टन कंडिशन. सी सपोर्ट गो टू स्टेटमेंट टू ब्रँच अनकंडिशनली फॉर वन पॉइंट टू अनदर. In program, go to requires a label in order to identify the place where the branch is to be made. A label is any valid variable name and must be followed before the statement where control is to be transferred. ज्यावेळेस आपण इथं गो टू स्टेटमेंट यूज करतोय तेव्हा त्याच्यामध्ये व्हॅलिड आयडेंटिफायर यूज करायचे आणि त्या व्हॅलिड आयडेंटिफायरचा यूज करून आपल्याला लेबल डिझाईन करायचे. ज्यावेळेस अशा पद्धतीने आपण यूज करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, गो टू स्टेटमेंट असं म्हटलं जातं. ओके, सो गो टू स्टेटमेंटचा यूज करून आपण लेबल एक्झिक्यूट करून घेऊ शकतो आणि आपला जो कोड आहे तो कोड यूज करून आपला प्रोग्राम राईट डाऊन करू शकतो.